हे तांदळाचे हे रात्री बेटर तयार करून ठेवलं तर हे आता डोसे करायचे. त्याच्याबरोबर चटणी केली तर हे असे डोसे करायचे म्हणून मला दाखवावं वाटलं. हे बघा असे होते. मी काय रेसिपी कुणाला सांगत नाही, काय नाही, नुसतं आपलं हे करून दाखवायचं. थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे निघतंय. थोडं निघायसाठी त्याला तेल टाकते. हे बघा छान झालं का नाही. असं तांबूस करायला आला त्याला. हे बघा त्याच्याबरोबर चटणी केली, खोबरं, शेंगदाणे आणि जरा डाळ घेतली, पिक्की डाळ, त्याच्याबरोबरच ही चटणी केली. त्याला फोडणी दिली, कढीपत्ता मोहरी टाकली, फोडणी दिली त्याला. तर हे असा डोसा केला. तर या आजीचा डोसा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. हे बघा.